दस्तक और आवाज तो कानों के लिए है, जो रूह को सुनाई दे उसे खामोशी कहते हैं। जो रूह को सुनाई दे उसे खामोशी कहते हैं। श्रोता वक्ता श्री राम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार सज्जन हो, अध्यात्म साधना या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे। या आधीच्या भागात आपण मौनापर्यंत पोहोचलो होतो। आज मौनाचं सामर्थ्य जाणून घेऊया। शेवटी मौनाचं सामर्थ्य प्रगट करायला आधार शब्दांचाच घ्यावा लागतो। शब्दे निनाद निनद ध्वनिध्वान रव स्वनः। आपण या आधी पण या शब्दांच्या छटा बघितल्या। या एका शब्दाला किती वेगवेगळे पोत आहेत, तेव्हा हा शब्द किती सामर्थ्यवान असला पाहिजे। या शब्दाला मौन करणं इतकी सोपी गोष्ट नाहीये, याची मला जाणीव आहे। मौनाचे 3 स्तर आहेत: शारीरिक मौन, मानसिक मौन आणि आध्यात्मिक मौन। शारीरिक मौन म्हणजे काय, तर जीभ आपली थांबलेली असते, म्हणजे आतमध्ये विचार चालू असतात पण आपण बोलत नाही। मानसिक मौन म्हणजे काय, तर यामध्ये आपले विचार तर्क वितर्क जे काही असतात ते थोडे थांबलेले असतात। आणि आध्यात्मिक मौनामध्ये मात्र आपण पूर्णपणे भगवंताशी एकरूप झाल्यामुळे तिथे अथांग शांतता असते। म्हणजे जेव्हा सागरातल्या लाटा शांत होतात आणि सागराचं पाणी असं संथ वाहतं, तसं आपण संथ असतो या शेवटच्या प्रक्रियेमध्ये। थोडक्यात सांगायचं तर शब्दातून निशब्द होण्याचा प्रवास म्हणजे मौन, व्यक्तातून अव्यक्ताकडे जाणं म्हणजे मौन, वैखरी वाणी परावाणीत लीन होणं म्हणजे मौन। ही त्रिसूत्री घेऊन आपण पुढे जाऊया। मनाचं संयमन झालं की मौनाचं सामर्थ्य प्रगट होतं। काही दिवसांपूर्वी मौनावर चिंतन चाललं होतं, तेव्हा मला एक शाळेतला प्रसंग आठवला। म्हणजे शाळेच्या दिवसांमधला प्रसंग आठवला। म्हणजे शाळेला सुट्ट्या लागल्यानंतर साधारण आम्ही एकमेकींकडे जात असो दिवसभराकरता हुंदडायला म्हणून। तर असंच मी एक दिवस माझ्या मैत्रिणीकडे गेले। तिची आई नेहमी हसत स्वागत करायची, त्या दिवशी मात्र तिची आई माझ्याशी काहीच बोलली नाही। तर मी मैत्रिणीला विचारलं की आईला आज बरं नाहीये का, तर ती म्हणाली नाही ग, आज तिचं मौन आहे। आम्ही नंतर मग भरपूर खेळलो आणि मग थोड्या वेळाने आम्हाला दुसऱ्या मैत्रिणीकडे जायचं। ती म्हणाली मी आईला विचारून येते। ती आईला विचारायला गेली, पण तिच्या लक्षात आलं की तिच्या आईचं आज मौन आहे। मग ती बाबांकडे गेली। बाबांना विचारलं की आम्ही मैत्रिणीकडे जाऊ का, तर ते म्हणाले की आईला विचार। ती म्हणाली आईचं मौन आहे। तर बाबा म्हणाले तू विचार तर खरी, ती तुला कागदावर लिहून दे। तर ती तिच्या आईकडे गेली, तिच्या आईने कागदावर नाही असं लिहून दिलं। त्यानंतर त्यांच्याकडे जे रामायण घडलं तो सगळा चित्रपट डोळ्यासमोरून जाताना मला आठवली ती पद्मा गोळेंची कविता। त्या म्हणतात, मौनानं होतं एवढं रामायण, मौनानं होतं एवढं रामायण, हे माहित असतं तर शब्दांच्या स्वाधीन झाले असते, शब्दांनी नेली असती मिरवणूक भलत्याच दिशेला। शब्द म्हणजे अंधकौरव, पोटात एक ओठात भलतच। मौनाचं रामायण सहन करता येतं सीता होऊन, शब्दांचं महाभारत सहन करायला मात्र पाठीशी कृष्णच हवा, पाठीशी कृष्णच हवा। ही कविता ऐकल्यानंतर प्रत्येकाला आपल्या बाबतीत घडलेलं मौनाचं रामायण आठवलं असेल। खरंच शब्दांचं महाभारत सहन करण्यासाठी पाठीशी सद्गुरूच पाहिजेत, नाहीतर आपल्या पुढे मौनाचं सामर्थ्य शब्दात मांडायचं धाडस मला तरी झालं असतं का। या मोठ्या व्यक्ती ज्या असतात ना, त्यांचं चरित्र जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की या व्यक्ती फार कमी बोलतात। डॉक्टर खुराना यांचंच उदाहरण आहे। नोबेल प्राइज मिळाल्यानंतर ते भारतात परतले, तेव्हा त्यांच्या गावी पंजाबला त्यांचा मोठा सत्कार समारंभ आयोजित केला होता।
अनेक जणांची भाषणं झाली, डॉक्टर खुरानांबद्दल खूप जण बोलले, पण शेवटी डॉक्टर खुरानांना त्यांनी म्हटलं की आपल्या यशाचं रहस्य आम्हाला सांगा. लोकांच्या आग्रहाखातर डॉक्टर खुराना उभे राहिले आणि म्हणाले, कमी बोला. एवढंच बोलून ते खाली बसले. तर लोकांचा खूप आग्रह झाल्यानंतर ते परत उठले आणि म्हणाले, अगदी कमी बोला. एवढे 3 शब्द बोलून परत ते खाली बसले. यानंतर मात्र लोकांना त्यांना काही म्हणायचा धीर झाला नाही. पण डॉक्टरांनी कमी बोला या 2च शब्दांमध्ये आपल्या यशाचं रहस्य सांगितलेलं होतं. एक छान शेर आहे, दस्तक और आवाज तो कानों के लिए है, दस्तक और आवाज तो कानों के लिए है, जो रूह को सुनाई दे उसे खामोशी कहते हैं, जो रूह को सुनाई दे उसे खामोशी कहते हैं. बाबा फरीदांचं खूप छान उदाहरण आहे. एकदा कबीरांची कीर्ती ऐकून बाबा फरीद त्यांना भेटायला म्हणून आले. कबीरांचे शिष्य खूप आनंदात होते की आता आपल्याला शास्त्र चर्चा ऐकायला मिळणार. बाबा फरीद 2 दिवस राहिले, पण कबीर आणि बाबा फरीद दोघेही आत्मानंद लुटत होते. ते एकही शब्द एकमेकांशी बोलले नाही. कबीरांच्या शिष्यांची निराशा झाली. तेव्हा कबीर आपल्या शिष्यांना म्हणाले की या जगात बोलण्यासारखं आहेच काय? ज्याच्याबद्दल लोक बडबड करतात तोच जर भेटला तर बोलण्यासारखं काय उरतं? अगदी खरंय. हीच परिस्थिती गोंदवल्याला गेल्यानंतर होते. गोंदवल्याला समाधी मंदिरामध्ये जेव्हा आपण समाधी समोर उभं राहतो तेव्हा डोळ्यातून फक्त आनंदाश्रू ओघळत असतात. त्या क्षणी आपण निशब्द असतो, आतून आणि बाहेरूनही. त्या क्षणी तर नाम सुद्धा थांबून जातं. अंतरात फक्त उरतो तो निस्सीम प्रेमाचा ओलावा. व्यक्तातून अव्यक्तात जाणं म्हणजे मौन. रमण महर्षींचे एक छान उदाहरण आहे. एकदा रमण महर्षींकडे एक जण आले. ते म्हणाले, आज माझा वाढदिवस आहे. त्यावर रमण महर्षी यांनी फक्त असं केलं. ते म्हणाले, मी 1 वर्ष मौन धरून राहणार आहे. रमण महर्षी परत एवढंच बोलले. ते म्हणाले, मी 1 वर्षानंतर परत येणार आहे. रमण महर्षी फक्त तर ती व्यक्ती 1 वर्षानंतर त्यांच्याकडे परत आली. तेव्हा ते म्हणाले, मी 1 वर्ष मौन धरून राहिलो. रमण महर्षी परत एवढंच बोलले. ते म्हणाले, तुम्ही काही बोलत का नाही? तेव्हा रमण महर्षींनी जे उत्तर दिलं ना ते खूप महत्वाचं आहे. ते म्हणाले की तुमचं मौन आत होतं की बाहेर? त्यापेक्षा नामस्मरण केलं असतं तर योग्य झालं असतं. अगदी महाराज सुद्धा हेच सांगतात. आपलं मौन हे नेहमी बाहेरचं असतं. आतमध्ये मात्र आपण कायम धुमसत असतो. म्हणजे घरात जर शाब्दिक चकमक झाली तर तोंड जरी बंद असेल तरी भांड्यांच्या आवाजावरून बाहेर कळतं की नेमकं काय चाललं आहे. ही वृत्ती कशी येऊन जाते आपलं आपल्यालाही कळत नाही. अशा वेळी महाराजांचं एक सूत्र खूप महत्वाचं आहे. ते म्हणतात, वृत्तीच्या तोंडी नाम द्यावं. आणि खरंय, वृत्ती आली की नामस्मरण सुरू करावं. पण आपल्याला ते वेळेवर आठवतच नाही, कारण आपण सतत नाम घेत नाही. सतत नाम जेव्हा आपण घेतो तेव्हा ही वृत्ती कशी येते हे आपल्याला कळतं आणि ती आवरायला मदत होते. आणि त्यामुळे बरेच प्रसंग टळतात घरातले. अशा वेळी महाराजांचं हे सूत्र आपल्याला खूप कामास येतं. ही वृत्ती आवरायला सावधानता लागते आणि अखंड नामस्मरण चाललं की ही सावधानता येते. सागरात जसा लहरी उठाव्यात तशा आपल्या मनामध्येही अनेक वृत्ती उठतात. मग ती रागाची असो, लोभाची असो, मत्सराची असो, या सगळ्या वृत्ती आवरायला सावधानता म्हणजेच अखंड नामस्मरण आवश्यक आहे. वृत्ती ही शेवटी वासनेतून येते आणि ही वासना आवरायला नामाचाच आधार घ्यावा लागतो. ही उर्मी कधी येऊन जाते आपलं आपल्यालाही कळत नाही. अशी काही कृती आपल्याकडून घडली तर नंतर आपल्याला वाटतं की आपण असं बोलायला नको होतं.
पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आली उर्मी साहे तुका म्हणे थोडे आहे. ही उर्मी सहन करणं म्हणजेच व्यक्ताकडून अव्यक्ताकडे जाणारा हा प्रवास. आता तिसरं आणि शेवटचं सूत्र म्हणजे वैखरी वाणी परावाणीत लीन होणं म्हणजे मौन. ज्ञानेश्वर माऊली म्हणते, चालता बोलता नभंगे मौन, नमोडे आसन कदा काळी. याचं उदाहरण श्री महाराजांच्या चरित्रात आपल्याला बघायला मिळतं. काही संत असतात जे मौन धरतात आणि काही संत असे असतात महाराजांसारखे जे बोलतात तरी त्यांचं मौन भंगत नाही. महाराजांच्या चरित्रातला एक प्रसंग आहे. भाऊसाहेब केतकर गोंदवल्याला येऊन 2-3 महिनेच झाले होते. एकदा एक बाई भांडण घेऊन श्री महाराजांकडे आली. तिचं नदीवर कुठल्या तरी दुसऱ्या बाईशी भांडण झालं होतं. ती महाराजांकडे त्या बाईबद्दल सांगायला लागली. तेव्हा महाराज म्हणाले की घेऊन ये तिला. ती बाई त्या बाईला घेऊन आली. महाराज तिच्यावर इतके चिडले की लालबुंद झाले. त्यांना बघितल्यावर भाऊसाहेब अत्यंत नम्रतेने म्हणाले, आपण कशाला त्रास करून घेता, माझा शिपाई आहे, तो बघेल. तेव्हा श्री महाराज झटकन मागे वळले आणि गळ्यावर हात ठेवून म्हणाले की भाऊसाहेब, हा राग फक्त इथपर्यंत आहे. हे ऐकल्यावर भाऊसाहेबांना काही कळलंच नाही. पण थोड्या दिवसात त्यांच्या लक्षात आलं की महाराजांच्या वरवर वागण्याचा अर्थ आपण कधीच लावायचा नाही. तर हे आहे परावाणीचं मौन म्हणजे चालता बोलता नभंगे मौन, नमोडे आसन कदा काळी. हे जे माऊली म्हणतायत ते हे आहे महाराजांचं किंवा कुठल्याही सद्गुरूंचं जे चरित्र असतं ते लीला चरित्र असतं. श्री महाराजांना, भाऊसाहेबांना किंवा आपल्याला काय सांगायचं असेल तर व्यवहारामध्ये जे योग्य आहे ते करा, पण त्यात मीपणाने गुंतू नका. आता भाऊसाहेब केतकर हे आपल्यासारखेच सामान्य संसारी होते. त्यांनाही आपल्यासारखाच प्रपंच होता, पण त्यांनी शेवटपर्यंत महाराजांना सोडलं नाही. आणखी एक प्रसंग आहे गोंदवल्याचाच. म्हणजे श्री महाराजांनी देह ठेवल्यानंतर समाधी मंदिराचं बांधकाम चालू होतं. भाऊसाहेब केतकर हे पेशाने इंजिनियर होते. 2-3 लोक होते, त्यात आप्पासाहेब भडगावकर पण होते. आणि त्यांची चर्चा चालू होती की समाधी मंदिराचं जे तीर्थ आहे अभिषेकानंतरचं ते कुठे सोडायचं. तेव्हा भाऊसाहेब म्हणाले की ते आपण माणगंगेत सोडू शकतो. तर या त्यांच्या बोलण्यावर आप्पासाहेब म्हणाले, भाऊसाहेब तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही शांत बसा. हे ऐकल्यानंतर भाऊसाहेबांनी मनात काय विचार करावा, तर ते म्हणाले की आपली लौकिक विद्या आपण विसरावी ही महाराजांची इच्छा दिसते. असं म्हणून ते एकदम शांत झाले. ते त्यावर काहीच बोलले नाही. पण हे त्यांचं जे मौन होतं ते वरवरचं होतं का, तर नाही. ते हेच मौन आहे जे वैखरी वाणीतून परावाणीत गेलेलं होतं. म्हणजे ते इतके शांत झाले होते की महाराजांची इच्छा म्हणून ते शांत झाले. ते वरवरचं मौन नव्हतं, ते परावाणीचं मौन होतं. या प्रसंगातून आपल्याला कळतं की आपल्यासारख्या सामान्य प्रापंचिकांना सुद्धा हे शक्य आहे. समर्थ म्हणतात ना, मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी, नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखा लागे आरण्य सेवित जावे. मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी. ही लोकांशी बोलायचं म्हणजे आपण वायफळ बडबड करतो, किती बोलतो, त्या बोलण्याला काही कधी कधी अर्थही नसतो. पण जेव्हा आपण नामस्मरण करत असतो आत आणि लोकांशी बोलत असतो तेव्हा मात्र आपलं जे बोलणं असतं ते समर्थ जे म्हणतात की सुखा लागी आरण्य सेवित जावे. तर अरण्याच्या एकांतात जे सुख मिळतं ना, ते सुख आपल्याला लोकांतातही मिळू शकतं. भागवतात श्रीकृष्ण उद्धवाला म्हणतात, मानवी मनाची स्वैर धाव थांबणं म्हणजे मौन. तर हे आहे मौनाचं सामर्थ्य. खरंच हे जर आपल्याला साधलं तर कदाचित आपला संसार खूप सुखाचा होईल.
श्रोते हो, आज आपण मौनाच्या सामर्थ्यावर चिंतन केलं. मानवी मनाची स्वैर धाव थांबली की मौन लागतं आणि मग संसारही सुखाचा होतो. आता याच अनुषंगाने सुखी संसाराचा पासवर्ड या मालिकेमध्ये आपण वटसावित्री विशेष हा भाग घेऊन भेटणार आहोत. आज इथेच थांबूया. आपल्याला हा भाग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.